नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला पिकलेल्या चिंचा खाण्यासाठी जायचं आहे. तर पाहूया किती लांब आपल्याला जायचं आहे. लांब तर खूप आहे, पण तिथं जाऊन पाहूया कशा चिंचा पिकलेल्या आहेत त्या. आणि मागच्या वेळीमध्ये आपण 1-2 बार गेलो होतो. पण त्यावेळेस खूप लहान-लहान चिंचा होत्या आणि एकदम कच्च्या होत्या. तर आता पिकलेल्या आहेत. तर पाहूया काय होतंय ते. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. चला आता आपण चिंचा पाडण्यासाठी आणि झाड पण थोडं मोठं आहे, तर त्याच्यावर आपण चढून मग आपल्याला चिंचा पाडायच्या आहेत. तुम्हाला मी दाखवतो कशा पिकलेल्या आहेत त्या, कशा पुसाटलेल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवायचं आहे. तर मित्रांनो, चला आता आपण चिंचा पाडण्यासाठी. तर जाता-जाता आपल्याला हे एक ओहळ लागतं. हे पहा. आणि ह्या ओहळाच्या त्या बाजूला आपल्याला तिकडे जायचे आहे मित्रांनो. तिकडे चिंचेचं झाड आहे आणि ह्या साईडला तिकडे एक झाप आहे. तर जाऊया आपण. हे पहा, इकडे तुम्हाला सांगितलं होतं ओहळ लागतं. तर ह्या ओहळाच्या तिकडूनच्या बाजूने आपल्याला जायचं आहे. आणि ह्या बाजूचं नेचर पहा किती चांगलं आहे, एकदम मस्त. आणि आपण ओहळाला पाहिले तर हे पहा, जांभळीचे झाडं आहेत. हे एक मोठं जांभळीचं झाड आहे. हे पहा, याला उन्हाळ्यामध्ये खूप जांभळं येतात. आणि त्याच्यानंतर याला पण मागच्या वर्षी मित्रांनो खूप जांभळं आले होते. पण ह्या वर्षी मोहर आलेला आहे की नाही ते आपण पाहूया थोडं. तर हे पहा मित्रांनो, थोडा थोडा मोहर आलेला आहे याला पण. हे पहा. आणि हे इकडे पण पहा, एवढा मोहर आलेला आहे. आणि हे ओहळाचे दृश्य आहे. हे पहा, पाणी एकदम आटून गेलेलं आहे. हे खालचं दृश्य आहे मित्रांनो, हे ओहळाचं. हे पहा. आणि हे जांभळीचे झाड तुम्हाला दाखवले होते ते. तर मित्रांनो, आता आपण ओहळ ओलांडला आहे. ओहळाच्या ह्या बाजूला आपण आलो आहोत. तर जाऊया पटापट आपण चिंचा पाडायला. किती पिकलेल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवतोच ब्लॉगमध्ये पुढे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत चिंचेच्या जवळपास आलो आहोत. हे पहा मित्रांनो, त्या ठिकाणी चिंचेचं झाड आहे. तिथं आपल्याला जायचं आहे. तर हे पहा, तुम्हाला त्या बाजूने दाखवलं होतं. तर हे इकडे झापाचा नजारा, घराचा नजारा कसा दिसतो, एकदम मस्त. आपण चालत चालत त्या बाजूने आलो इकडे. ह्या साईडने आपण इकडे आलो. तर आपल्याला आता जायचं आहे चिंचेच्या तिकडे. तर जाऊया पटापट. तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो इथे कशी चिंच आहे ते आणि किती मोठं झाड आहे ते पण आपल्याला दाखवायचं आहे तुम्हाला. तर हे पहा मित्रांनो, आता आपण चिंचेच्या एकदम जवळ आलो आहोत. हे आहे चिंचेचं झाड. एकदम खड्ड्यामध्ये आहे, म्हणजे झरीमध्ये आहे. तर हे पहा मित्रांनो, त्याला थोड्याफार चिंचा लागलेल्या आहेत. जास्त होत्या पण त्या लोकांनी पाडून नेल्या, कारण जंगलामध्ये चिंचा असली म्हणजे कोणी ना कोणी येतातच इकडे. तर हे पहा, एकदम झरीमध्ये आहे. वरतून पावसाळ्यामध्ये झरी येते, पाणी याच्यामधून वाहतं. आणि हे पहा कसा चिंचेचा नजारा आहे. हा पहा, तुम्हाला चिंचा दिसत असतीलच. तर मित्रांनो, आता आपण त्याच्यावरती चढूया. पिकलेले आहेत की नाही ते पण पाहायचं आहे. आणि हा बाजूचा नजारा कसा दिसतो पहा, एकदम मस्त, एकदम रमणीय असं निसर्ग दिसतो. तर मित्रांनो, आता आपल्यासाठी फक्त स्टँडच आणला आहे आणि मी एकटाच आलो आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आता चढताना व्हिडिओ दाखवता येणार नाही. मी आता डायरेक्ट चिंचेवरती चढतो. त्याच्यानंतर आपण वरती जाऊन मगच चिंचा पाहूया कशा पिकलेल्या आहेत आणि कशा पुसाटलेल्या आहेत ते तुम्हाला मी दाखवतो मस्तपैकी. तर पहिल्यांदा आता आपण जाऊया चिंचेवर पहिल्यांदा. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो कशा आहेत कशा नाही, की निळ्या आहेत त्या पण तुम्हाला मी दाखवतो. तर फायनली मित्रांनो, आता आपण चिंचेच्या झाडावर चढलो आहोत. हे पहा, तुम्हाला दिसत असेल, एकदम वरून एकदम खाली खूप खोल वाटतं मित्रांनो.
हे पहा, तुम्हाला मी एक बार दाखवतो. तर तुम्हाला चांगलं दिसत नसेल, पण एकदम मस्त वाटतं आहे. आणि चिंचा ज्या आहेत त्या पूर्ण झोडून नेलेल्या आहेत लोकांनी. खूप लोकं येत असतील, की एकदम पाला जो आहे चिंचेचा तो एकदम मोकळा पाडलेला आहे. एकदम म्हणजे झाडावर चढून बिडून एकदम काठीने झोडून पाडलेला आहे एकदम. आणि तुम्हाला मी दाखवतो, थोड्याफार चिंचा आहेत, तर पाहूया पिकेल असतीलच. तर ह्या पहा मित्रांनो, एकदम बारीक बारीक आहेत चिंचा. आणि ह्या साईडला ज्या लांब लांब आहेत त्या फक्त आहेत, कारण ह्या पहा, ज्या चिंचा लांब आहेत त्या पाडता येत नाही, त्याच चिंचा आहेत फक्त. ह्या पहा, ह्या साईडला एकदम मोठमोठल्या थोड्या चिंचा आहेत, इकडे पण आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो पिकलेले आहेत की नाही. तर आता आपण तोडूया. ह्या साईडला थोड्या आहेत, ह्या पहा. आणि ह्या आपण आता तोडूया, किती पिकलेल्या आहेत त्या. तर पाहू. ह्या पहा मित्रांनो, अशा प्रकारे. तर मित्रांनो, आता आपण खाऊन पाहू. जास्त तर नाही खात, कारण एकच जरी चिंच खाली तरी एकदम दात आंबून येतात. त्याच्यामुळं थोडा एखादाच बिबला आपण खाऊया. चिंच म्हणजे कुणाच्याही तोंडाला लगेच पाणी सुटतं, कारण चिंच पाहताच एकदम मेंदूला चेतावणी भेटते आणि सगळ्यांचं खाण्यासाठी मन ठरतं. एकदम मस्त, थोडी आंबट, थोडी गोड, एकदम मस्त, चांगलं एकदम स्वीट असं फील झालं मित्रांनो. तर आपण आलो, एकदम कमी चिंचा आहेत आणि लांब लांब आहेत. ज्या जवळ होत्या त्या पूर्ण चिंचा पाडून नेल्या आहेत लोकांनी. एकदम जिथं हात पुरणार नाही अशा ठिकाणी चिंचा आहेत. पण आपल्याला फक्त थोडं दाखवायलाच तुम्हाला आलो होतो, ते आपण घरी नेण्यासाठी आलो नाही. पण मग आलो तर तोंडाला पाणी सुटलं आणि एक चिंचेचा बी आपण खाला. तर आता आपण घरी जाणार आहोत. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.